नमस्कार. तर आज आलो आहे कडं टाकण्यासाठी विहिरीवर. तर कडं टाकणार आहेत आता इकडं. तर थोडंसं सदरीला जागा नव्हती, अपुरी होती म्हणून JCB चालू तिकडं कडीचं साईड मटेरियल काढायला. तर चला नवीन असाल आपल्या चॅनलमध्ये तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला विहिरीची काढायची बोरवेलची पॉईंट काढलेले खांदायलेले सगळे व्हिडिओ बघायला मिळतील. तर चला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर व्हिडिओ दाखवतो मी काढायची साईडचं कशीचं कडं टाकणार आहेत आम्ही आणि त्याचं जागा किती लागते ती. तर चला बघा व्हिडिओ शेवटपर्यंत. तर मित्रांनो कडं टाकण्यासाठी आलो आहे, परंतु काय झालं इथं माहिती आहे का की आपलं कडं टाकण्यासाठी आपल्याला फिरण्यासाठी साईडनं जागा लागते भरपूर. त्याच्यामुळं सदर जास्त लागते 3-3.5 फुटापर्यंत, जेणेकरून बाहेरून फिरता येते. तर ह्यांनी सदर थोडीशी कमी काढली, निरुंद काढली. त्याच्यामुळं डबल त्यांना सांगितलं कडं टाकण्यासाठी आम्हाला सदर जास्त लागते म्हणून काढण्यासाठी. तर त्याच्यामुळं आता सध्या काम चालू नाही आमचं. तर ते सदर काढण्यासाठी चालू आहे त्यांची JCB इकडून रस्ता करून पलकून जरा अडचण आहे, त्याच्यामुळं रस्ता करून नंतर तिकडून हे करण्यासाठी सदर काढण्यासाठी बघू शकता. इकडं सदर कशी काढली थोडीशीच आणि डबल काढण्यासाठी आता ती वाट करण्यासाठी चालू आहे तिकडं JCB. आणि हे बघू शकता आमचं कड्याचं मटेरियल इकडं पत्रे आणि किल्बा तिकडं हे टाकले, खडी वाळू आणि सिमेंट पण ठेवलं आहे तिकडे, टोपले हे सगळं इकडं JCB चालू आहे रस्ता करून हे करण्यासाठी. तर बघू शकता जवळजवळ 20 फुटाचा घेर असेल ही. तर माप घेऊन दोरे बांधलेत आणि हे JCBचं चालू आहे तिकडं रस्ता करण्यासाठी. आणि हे मालक विहिरीचा मालक आणि ते उभा आहे तिकडं आणि आपलं सामान आहे सगळं. तर आज पहिला दिवस आहे आपला पण बरं का कामावर. तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत. इकडं चालूच आहे, थोडीशी रस्ता करीत आले आता पुढी आणि आता थोडंसं राहिलं इकडं उकरायला चालू आहे बघा. आणि आता थोड्या वेळामध्येच सदर काढायची झाल्यानंतर आम्हाला आता कडं रिंग बांधण्यासाठी हे चालू करायचे. तर आज तर सदरविषयीची माहिती दिली तुम्हाला मी. सदर व्यवस्थित काढा, लय मोठी म्हणजेच रुंद जास्त करा, जेणेकरून आम्हाला पण म्हणजे टाकणाऱ्याला चालता येते मध्ये. आणि ज्याला कोणाला जर केजपासून अंबाजोगाईपर्यंत ह्या टापूमध्ये जर कोणाची विहीर असेल तर आम्हाला संपर्क करा, कमेंट करा खाली. तर बघा इकडं चालू आहे बघा सदर काढली बरं का त्यांनी, परंतु कमी पडली सदर. रुंद किती लागते तुम्हाला सांगणार आहे. तर जवळजवळ 3-3.5 फुटापर्यंत 4 फुटापर्यंत पण सदर काढली का तर चांगले तुमच्यासाठी, कारण पुन्हा नंतर तेवढं रान ढासळत नाही त्याच्यामुळं. तर त्याच्यासाठी तुम्ही सदर व्यवस्थित काढून घ्या, कारण तिथं बघा कमी पडलं होतं त्याच्यामुळं तिकडं चालू केलं आहे उकरण्यासाठी. आणि तसं ओलीतिलीमध्ये राहिलं का मग तिकडं टाकताना साईडनं चालता पण येत नाही त्याच्यामुळं. आणि ह्या विहिरीचा जर गिअर जर म्हणलं तर बघा 20-22 फुटापर्यंत असेल. त्यांनी मापलेलं आहे ते दोऱ्या बिऱ्या तुम्ही बघू शकता मधात अशा हे केलेल्या आहेत. तर ती माप करून दोऱ्या हे केलेल्या आहेत. आणि मी आज चालू आहे कडेवर त्याच्यामुळं मला माहीत नाही तिचं माप, परंतु 20-22 फुटापर्यंत तिचं माप असेल. आणि तिकडं ती कोपरा राहिला होता थोडंसं, त्याच्यामुळं तिथं चालू आहे बघा ती कोपरा उकरायला. आणि असं निरुंद सदर काढल्यामुळं काय होतं की तुमच्या सदरीमध्ये आम्हाला म्हणजे कडं टाकता वेळेस हिंडता येत नाही. तर मी पण कडं टाकण्यासाठी आलो आहे आजपासून. तर तुम्हाला अशीच रोज नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपले चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा. तर बघा सदर कुठं कमी तिथं आता चालू आहे डबल काढायला. आणि ते मटेरियल पडलेलं पण पुन्हा नंतर सदरीवरलं त्यांना त्या मालकाला काढून घ्यावं लागते. त्याच्यामुळं तुम्ही आधी एकदाच काढताना सदर व्यवस्थित काढा, कारण डबल फुटाना होत नाही त्याच्यामुळं. कारण तुम्ही एकदाच जर सदर काढली नीट व्यवस्थित 3-3.5 फुटाची सदर काढा, जेणेकरून तुम्हाला डबल परेशानी होणार नाही, डबल मशीन. तर आजची माहिती कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा. आणि सदर घेताना 3-3.5 फुटाची सदर घ्या. धन्यवाद.